राज्यात तलाठ्यांची पदे रिक्त असल्याबाबत तलाठी भरतीबाबत हा आपण निर्णय काय आहे शासनाचा तो पाहणार आहोत. चला तर 234 26/4/2025 श्री काशीनाथ महादू दाते सर, पारनेर. सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? 1. राज्यात महसूल विभागात 3000 रिक्त पदे असून त्यापैकी 24,071 पदे तलाठ्यांची असल्याचे दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निर्देशनास आले आहे. हे खरे आहे काय? तसेच 7/12 शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांना करावी लागतात. हेही खरे आहे काय? तसे सध्या एका तलाठ्याकडे 3-4 गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठ्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हेही खरे आहे काय? असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाठ्याच्या भरतीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? श्री चंद्रशेखर बावनकुळे, 29/5/2025. महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 14/10/24 अन्वये तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे. म्हणजे तलाठी पदनामाचं काय आता नाव ठेवलं आहे? ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदे रिक्त आहेत. हे खरे आहे. 3, 4 व 5 रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कारभार लगतच्या सजाच्या किंवा अन्य सजाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे. तलाठी भरती 2023 बाबत एकूण 4793 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध देण्यात आली होती. आज रोखीच अखेर एकूण 4212 उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून त्यापैकी 3850 उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत. सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्यात कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे ही जाहिरात निघणार आहे लवकरच. त्यामुळे अभ्यासाच्या तयारीला लागा.